अमरावती आणि नाशिकमधील अश्लील व्हिडिओ प्रकरणानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे। हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील शाहिद समीर सनदे वय 22 या तरुणाने अनेक निष्पाप तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करत त्यांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून मागे संघटित टोळी असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जाते। पोलीस तपासानुसार आरोपी फार्मसीचे शिक्षण घेत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून 18 ते 22 वयोगटातील तरुणींशी मैत्री करून त्यांना भावनिक आणि प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होता। त्यानंतर कोल्हापूर आणि शिरोली परिसरातील लॉजमध्ये नेऊन अत्याचार करत त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रित केले जात होते। हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तो तरुणींचे मानसिक आणि शारीरिक शोषण करत असल्याचं तपासात स्पष्ट झालंय। एका पीडित तरुणीने धाडस दाखवत राजारामपुरी पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्यानंतर हा भयानक प्रकार उजेडात आला आहे। मुख्य आरोपी शाहिद संदे याला हातकणंगले पोलिसांनी अटक केली असून पेठ वडगाव न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तपासात आरोपीने पीडितेचे व्हिडिओ एका मित्रालाही शेअर केल्याची माहिती समोर आली असून हा साथीदार सध्या फरार आहे। आरोपीकडे 8 ते 10 तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी इतर पीडित तरुणींनी न घाबरता पुढे यावं, त्यांची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवली जाईल असे स्पष्ट केले आहे। या विकृत प्रकाराच्या निषेधार्थ मंगळवारी शिरोली गाव बंद ठेवण्याचा निर्णय विविध संघटनांनी घेतला। शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान बजरंग दलासह मुस्लिम समाजानेही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे। आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करत नागरिकांनी पोलीस ठाण्यात निवेदन दिली। ज्या संजय म्हणणाऱ्या एका मुस्लिम समाजाच्या मुलग्यानं जे लव जिहादचा या ठिकाणी जो प्रकार केला आहे तो अतिशय निंदनीय आहे। आणि आज महाराष्ट्रात आणि देशात जर बघितलं तर हे लव जिहाद हे जोरात चालू आहे। ही प्रवृत्ती रोखण्यासाठी सर्व मराठी हिंदू समाजानं एकत्र येणं गरजेचं आहे। आणि हे जे प्रकार घडलेला आहे ते ह्या गावात आम्ही सकल हिंदू समाज, सकल मराठा समाज हा कधीही खपवून घेणार नाही। जसा तसं उत्तर देऊन या समाजाला आम्ही ज्या पद्धतीनं त्यानं हे कृत्य केले त्या कृत्याचा निषेध या ठिकाणी मी माजी सरपंच म्हणून या ठिकाणी मी करतो। आणि यापुढं या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असे जर प्रकार होत असतील तर हिंदू समाजानं जागा होणं गरजेचं आहे। आणि आपण हे जागा होऊन या समाजातल्या ह्या विकृतीला यापुढं मुळापासून उपडून टाकणं हे आपलं हिंदू समाजाचं आणि मराठा समाजाचं कर्तव्य आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। आणि आजचा हा बंद कडकडीत बंद राहील। या पुढच्याही काळामध्ये तीव्र आंदोलन करून या समाजाला एक चपराक देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू।